नमस्कार मैत्रिणी. चला, आजची माझी रेसिपी शेंगदाण्याची मिरची. शेंगदाण्याची मिरची करायची तर साहित्य बघा: मिरच्या, लसूण, शेंगदाणे भाजून घेतले आणि कोथिंबीर. आता आपल्याला मिरच्या बी भाजून घ्यायच्या आहे. चला, मिरच्या तव्यावर टाकेले, थोडं तेल टाकून थोड्या मिरच्या भाजून मिरच्या ना तडतडता आहे. त्याच्यातच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण तळून घेऊ. मिरच्या लसूण तळून झाले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण. त्याच्यात आहे ना मीठ टाकून घेऊ आपण मिरच्या लसूणमध्ये, आणि ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. हळद मरत वाटले गेले त्याचे शेंगदाणे वाटून घेऊ आपण. आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यात, तयार परतून घेऊ मिरची. तव्यावर तेल टाकून घेऊ. त्याच्यात जिरं, आपली मिरची वाटलेली, मीठ टाकलेली आपण चांगले हलवून घेऊ. त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून घेऊ. चला, आता आपली शेंगदाण्याची मिरची तयार आहे. तुम्ही बी नक्की करून बघा. आवडतं लाईक करा, शेअर करा. आवडले तर नक्की सांगा. चला, एका प्लेटमध्ये मिरची काढून घेऊ. चला तर मैत्रिणी, आपली शेंगदाण्याची मिरची तयार आहे. पोळी संग आणि बाजरीच्या भाकरी संग एकच नंबर मिरची. तुम्ही बी नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा शेंगदाण्याची मिरची कशी झाली. सगळ्यांना बाय बाय.